आता कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपला ट्रॅक्टर तिकडे नम्रात उभा आहे, बैल बाजार आहे तिकडे. आज तिकून ट्रॅक्टर आणणं पडते आपल्याला इकडे, कारण ह्या नाफेडचं मेन ऑफिस. आता आम्ही आलो होतो सकाळी तरी 8 वाजले ते आम्हाला. मग इथं होता वेळ, म्हटलं थोडा वेळ आपण नाश्ता करून, तोपर्यंत नाश्ता करून जसं गेलो तोपर्यंत इकडे ऑफिस वगैरे सर्व उघडलं होतं आणि ना माल घ्यायला सुरुवात केली होती. आता हे पहिल्याच नंबरची ट्रॉली खाली करून चालू, आपल्याला वेळ आहे म्हटलं आपल्या ट्रॅक्टरला. मग काय तिथून गेलो आम्ही एकदम कडक चायवाल्याजवळ, एकदम कडक वाल्याजवळून एक कप चहा पिला. चांगला चहा तर गरम होता, तोंड जाईल लोक चहा घी पिला. आता तोंड चालतं बघ गोड. मग आता मग काही ना काही पुळी वगैरे घ्यायला लागेल. मग आपण घेतली मुकवासची पुळी घेतली. पैदल पैदल निघालो आम्ही ट्रॅक्टर जवळ. ट्रॅक्टर घेऊन डायरेक्ट इकडे आणला, नंबरात लावून दिला उभा करून. आता नंबरात ट्रॅक्टर दिला उभा करून, पण आपल्या पहिले जे माप होईल होतं ते होतं हरभऱ्याचं माप होईल. म्हणजे या चाईनीतून हरभरा टाकला होता म्हणून चाईन त्याने बदली होती. मग त्यानं आता आपली तुरी जायता म्हणून डबल बारीक चाईन लावून राहिली. पहिले जाळी चाईनी होती, आता बारीक चाईनी वगैरे घेतली त्याने लावून. मग केले आपले कट्टे फोडून तूर खाली टाकायला चाईनीत सुरुवात. वरून चाईनीवर तुरीचं कट्ट टाकलं की जे बारीक बारीक तूर आहे ते खाली पडते, जे बाकी चांगले आहे ते इकडे जाते. मग हे टोपल्यात भरतात 50-50 किलोचे कट्टे पद्धतशीर करून शिवसाव करतात. मग तिथून गेलो आपण महादुर्गा चाट भंडारवर आलो. म्हणजे कुठे धीरज भाऊच्या गाडीवर. धीरज भाऊ डायरेक्ट बॅनर गिनर लावला मोठं. मग धीरज भाऊ जवळ पाणीपुरी खाल्ली, धीरज भाऊची भेट घेतली. आपण जसं रोडवर निघालो तेवढ्यात आपल्याला आपला जीवा भावाचा मित्र भेटला. म्हणजे कोण? विशाल इंगळे. मग विशाल इंगळे सोबत घेतला ना भाऊ उसाचा रस पिऊन विशाल भाऊले केला टाटा, निघालो घरच्यासाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला जर असे इंटरेस्टिंग ब्लॉग पाहायचे असतील तर आपल्या आयडीला पटापट फॉलो करून घ्या. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.